1992 पासून शिक्षणाची उज्ज्वल परंपरा श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्न विठ्ठलदाजी पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सलगरे BA BCom BSc प्रवेश सुरू सुसज्ज प्रयोगशाळा समृद्ध ग्रंथालय स्वतंत्र अभ्यासिका संगणक सुविधा CCTV सुरक्षित परिसर राष्ट्रीय सेवा योजना सांस्कृतिक विभाग शिष्यवृत्तींच्या विविध योजना आजच प्रवेश घ्या आणि उज्ज्वल भविष्य सुरक्षित करा। विठ्ठलदाजी पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नामफलक हटवल्याच्या वादात आणखी एक बाब समोर आली आहे। पंचायत समितीच्या सभागृहाला देण्यात आलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे नावही हटवण्यात आले आहे। या सभागृहाच्या उद्घाटनावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मिरजचे आमदार सुरेश भाऊ खाडे उपस्थित होते। त्यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारी आणि नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या पाठपुराव्यामुळे सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात आल्याचा दावा केला होता। त्यामध्ये आरग पंचायत समिती गणाचे सदस्य विनोद गायकवाड यांचेही मोठ्या प्रमाणावर अभिनंदन करण्यात आले होते। विशेष म्हणजे त्यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या नावाला कोणताही विरोध केला नव्हता। मात्र आता नामफलक हटवण्यात आल्याची बाब समोर आल्यानंतर भाजपच्या सदस्यांकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आली आहे। आरग पंचायत समिती गणातील नागरिकांनी यापूर्वी सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव मिळाल्याबद्दल विनोद गायकवाड यांचे कौतुक केले होते। त्यामुळे आता नाव हटवल्यानंतर आक्रमक होत पंचायत समितीसमोर विरोध दर्शवणे अपेक्षित असताना असा प्रकार तात्काळ दिसून आला नाही। सध्या सभापती निवडीच्या सहलीमध्ये मशगूल असलेल्या सदस्यांना या विषयात रस नसल्याचे चित्र दिसून येत आहे। सदस्य विनोद गायकवाड यांनी वैयक्तिक प्रतिक्रिया देताना सांगितले की सभागृहावरील नाव हटवण्याची कारवाई चुकीची आहे। त्यांनी प्रशासनाला सवाल केला आहे की पंचायत समिती प्रशासनाने यापूर्वी दिलेल्या अधिकृत पत्रात संबंधित बैठकीचे ठिकाण छत्रपती संभाजी महाराज सभागृह असे नमूद केले होते। मग त्या सभागृहाचे नाव आता बेकायदेशीर असल्याचा दावा कसा केला जात आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। मात्र केवळ प्रतिक्रिया देणे आणि विरोध दर्शवणे या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत। त्यामुळे आंबेडकरी समाजाच्या चळवळीतील लोक जसे रस्त्यावर उतरले तसे छत्रपती संभाजीराजे यांचे नाव हटवल्यानंतर दुःख झाले नाही का असा सवाल उपस्थित होत आहे। नामफलक हटवण्याच्या निर्णयाला विरोध केल्यास आमदार सुरेश भाऊ खाडे नाराज होतील का अथवा पंचायत समितीतील सध्याच्या सत्ता समीकरणांवर त्याचा परिणाम होऊ शकतो का या भीतीमुळे संबंधित नेते शांत आहे का अशी चर्चा रंगू लागली आहे। महाविकास आघाडीने नावाला विरोध केला नव्हता, मग आता नेमकी कोणाची भीती आहे असा सवालही उपस्थित केला जात आहे। त्यामुळे या प्रकरणात संबंधित लोकप्रतिनिधी आणि भाजप नेत्यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।